सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिला चंदनाचा शिवनेवरील पगडला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्राचा एकच शिवाजी राजा होऊन गेला. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या रात्रीतील तिरंगा चषक 2022 ची ही शेवटची मॅच असेल. परिसाई 11 चेंज द गेम वडवली ब आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती. रजत मुंडे याच्या गैर उपस्थितीमध्ये अनुपस्थितीमध्ये तो अर्थातच वेताल देवी 11 सांभाळली. कल्याण डोंबिवली आणि पनवेल तालुका अर्थातच खालापूर परिसरातील रसायनी परिसरातील हा संघ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर टॉस जिंकलाय सांभारली टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलंय. ते अर्थातच परिसाई 11 वडवली टीमला. काय जबरदस्त मागची मॅच तुम्ही पाहिलीत आणि अक्षरशः दमदार फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये शुभम या फलंदाजानं आणि तो सामना जिंकवला. व्हेरी गुड क्रिकेट. तर पहिलाच बॉल घेऊन आलेत गोलंदाज ओमकार पाटील. लेफ्ट आर्म द विकेट. पहिल्याच बॉल वरती हलक्या हाताने स्लॅश केलाय बॉलला. तिथे बॅकफुट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, डीप मध्ये उचलतील बॉलला आणि अनिकेत तोपर्यंत फलंदाज इथे धावा कंप्लीट करतायत. त्या म्हणजेच 2 आणि 2 धावेच्या मदतीनं आता मात्र इथे अकाउंट उघडलं गेलं, खातं उघडलं गेलं. ते परिसाई 11 चेंज द गेम वडवली ब या संघाचा. अगदी इम्प्रेसिव्ह गेलं आजच्या रात्रीमध्ये या दोन्ही संघांनी. सर्व संघांनी चांगली कामगिरी केली आणि हा विजयाचा आनंद तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं काय जबरदस्त मॅच तिथे पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार ओमकार. यावेळी शॉकर टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं बॉलला स्लॅश केला. तिथे वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील, उचलतील बॉलला संदेश मुंडे. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावा लागल्या 3. प्रमोद म्हात्रे द लेजंड क्रिकेट ऑफ देसाई यांच्या माध्यमातून संदेशला देखील संदेश मुंडे यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. कारण पहिल्या मॅचमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आणि एखाद्या युवा खेळाडूचं कौतुक करणं नेहमी चांगल्या सिनियर खेळाडूचं देखील काम असतं आणि त्याला कौतुकाची थाप खऱ्या अर्थाने त्यांनी दिली. त्यांचंही मनापासून स्वागत. यावेळी पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता यॉर्कर म्हटल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एकच गोलंदाज, ना दांडा ना शेंडा, मोतीराम भोईर डायरेक्ट बुंदा आणि डायरेक्ट यॉर्कर तुम्हाला इथे हा बॉल पाहायला मिळाला. भारत शेठ म्हात्रे मॅचचा आनंद घेत असताना एक दमदार यशस्वी आयोजक आणि सातत्याने रायगड जिल्ह्यातील तुम्ही विचार केला तर उसाटणे परिसरामधील हा नागझरी संघ आणि अगदी विजय शेठ पाटील नगरसेवक आमचे परिसाई तोंडरे 11 चे पुरस्कर्ते, पडोली संघाचे पुरस्कर्ते यांचे बंधू यांच्या नावाने ती स्पर्धा मात्र घडवली जाते. ते अर्थातच तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरीचे व्यवस्थापक भारत शेठ आपलंही सहर्ष स्वागत. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज. स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी तंत्रशुद्ध हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉलला फेकून दिलाय डीप लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमा पार चौकार. थँक्यू. शिवसेनेचे शाखा प्रमुख निलजे कल्याण अर्थातच सुभाष अनंत पाटील साहेब यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक खेळाडूंसाठी इथे दिलं जाईल. कव्हर पॉइंटच्या परंतु 2 धावा तिथे कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं धावा लागतायत धाव फलकावरती. त्या तब्बल 10 धावा. जबरदस्त इथे बॅटिंग आज मात्र दाखवली. विशाल, ऋतिक, शुभम या फलंदाजांना चांगली कामगिरी केली आणि गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून हे 4 टॉप ऑर्डरचे खेळाडू सातत्याने नेहमी संघाला दमदार योगदान देत असतात. आणि कल्याण डोंबिवली विभागाचं नाव खऱ्या अर्थानं वाकलन, वडवली, गेसर, आगासन असे भरपूर संघ आहेत. त्या संघानं नाव नक्कीच उंचावलंय. परंतु यावेळीच फटका फसलाय. भरपूर उंच काल हवेमध्ये आहे बॉल. तिथे मिड विकेट डीपला फिल्डर येत आहेत आणि बॉलला जज करतील. गुड फिल्डिंग, फलंदाज होतील बाद. पहिला धक्का, बॅट्समन विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. क्या बात आहे डीजे. श्रीमान रायगडी मंदिरी वसे माझा राजा, चरणाशी अर्पितो हा जन्म ही काया, जगदीश्वराच्या चरणाशी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा राजा शिवछत्रपती. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये इथे पाहू शकाल मागच्या मॅचचा हिरो षटकार लगावले स्क्रीनवर त्याला पाहताय तुम्ही. ऋतिकला वॉट आउटस्टँडिंग इनिंग त्यांनी साकारली आणि शुभमने देखील चांगली बॅटिंग साकारली आणि त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं विजय संपादन केला होता तो परिसाई 11 चेंज द गेम वडवली संघानं. मात्र विशाल इथे बाद होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात धावफलकावरती 1 ओव्हर 10 धाबा 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती आता येतील संदेश मुंडे, पहिल्या मॅचचा हिरो ज्याने पंडित 11 जय हनुमान कांबोटे
संघाविरुद्ध अतिशय घातक गोलंदाजी केली होती सर, आणि काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना त्याने तो सामना जिंकला होता. परंतु इथे पाहावं लागेल की आता कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे हे देखील त्याला आता करावं लागेल, कारण समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज, आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हटल्यानंतर डोकेदुखी असते डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी. संदेश मुंडे वर्सेस कमलेश उर्फ काबा. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच जी स्पर्धा तुम्ही पाहिली तर ओबीची, त्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर पटकनवर हा खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतंय. आज साजेशी फलंदाजी झाली नाही, परंतु इथे ऑफस्टम यॉर्करचा प्रयत्न होता, त्याला फक्त दिशा दिली आणि बॅटला स्पर्श घेऊन बॉल जाईल सीमापार, चौकार. थँक्यू. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजेंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाल झाला, माझा शिवबा जन्माला आला. गोलंदाजवरती थोडंसं प्रेशर आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना नेहमी थोडीशी दुखी असते, डोकेदुखीच असते की त्यांच्यासमोर ते फलंदाज असतात डावखुऱ्या हाताचे. आणि यावेळेस पहिलाच बॉल अगदी ऑफस्टम यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, चौकाराला, आणि सुरुवात मात्र इथे चौकारानं करत असताना कमलेश उर्फ काबा. यावेळेस तोच प्रयत्न होता. आशाभूत नजरेने कदाचित पंचांकडे इथे पाहिलं गेलं, आणि या ठिकाणी जर विचार केलात तर नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. थोडेसे नाराज असतील या ठिकाणी पंचांकडून पाहतायत की कदाचित हा बॉल बाहेर होता, परंतु पंचां तटस्थ आहे तिथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना विशाल याचा संघनायक इशारा करतायत, इट्स काम डाऊन, तुम्ही शांततेने खेळ केला, नेहमी संयमी केली, सातत्याने दाखवत जा. गोलंदाज तयार होईल. यावेळेस फटका हवेत आहे, तोपर्यंत 2 धाबा अतिशय जलद गतीने पूर्ण केल्या, आणि या 2 धाबेच्या मदतीने धाबा लागतायत धावफलकावरती. तब्बल 16 धाबा, 1 गडी बाद असताना सुरुवात जशी म्हणावी तशी झाली नव्हती, परंतु शेवटच्या क्षणाला जर विचार केला तर कमलेश हे एक चांगले प्लेयर आहेत, आणि नेहमी सातत्याने एक गुणवान खेळाडू म्हणून डावखुऱ्या हातात त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि काही स्पर्धांचा तुम्ही विचार केला तर बहुतांश स्पर्धेमध्ये हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज, आतापर्यंत त्याच्या नावावरती तब्बल 6 टू व्हीलर बाईक, विशालच्या नावावरती 1 4 व्हीलर, स्वर्गीय रतन बुवाच्या आणि 10 टू व्हीलर बाईक, त्याच्यानंतर ऋतिकच्या नावावरती मला वाटतंय 7 टू व्हीलर बाईक, असा खेळाडूंच्या नावावरती भरणा. म्हणजे आता दशरथ पाटील सर असते ना करावेचे, मला वाटतं अख्खा गॅरेज वाकलन आणि वडोलीच्या नावात असेल, अख्खा शोरूम टू व्हीलरचा. रायगड ग्रामीणना नव्हे तर संपूर्ण टेनिस बॉल भारतभर सर्वात जास्त बाईक वडवली आणि वाकलन या दोनच संघा टीमच्या नावावरती. गोलंदाज लेफ्ट आर्म तयार होतील. लो फुल टॉस बॉल फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय, तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील बॉलला, तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीनं धावा लागतायत धाव फलकावरती, त्या म्हणजे 17. एवढ्या रात्री जरी विचार केला ना तुम्ही तर तब्बल 1:15 वाजलेत, परंतु इथे मॅचचा खऱ्या अर्थानं तेवढे ऑनलाईन प्रेक्षक देखील सातत्याने जोडले गेलेत, कारण शेवटची मॅच इथे पाहावं लागेल 700-800हून अधिक प्रेक्षक इथे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, आणि आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक आहेत ते देखील सातत्याने दमदार योगदान या स्पर्धेसाठी देत आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक करूया. उडाले ते कावले आणि राहिले ते मावले, आणि शिवरायांचे मावले खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी एक जबरदस्त योगदान देत असताना, कारण प्रेक्षकाविना स्पर्धा अधुरी असते, त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं हार्दिक स्वागत. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, अगदी मिडल स्टंपवरती जाणारा हा बॉल, ऋतिक बीट झालेत आणि फलंदाज होतील बाद. इट्स LBW, विकेट नंबर जाईल मैदानातून बाहेर. दुसरा धक्का, परिसाई 11 चेंज द गेम वडवली ब टीमला. शुभम ना थँक्यू डीजे. इथे खऱ्या अर्थानं विचार केला तर गुड कमबॅक बॉलर संदेशाच्या माध्यमातून 5 चेंडू लगातार इथे आता फेकलेत, फक्त 1 बॉल शेवटचा शिल्लक असेल या ओव्हर्स मधला, आणि धावा लागल्या धाव फलकावरती 17. म्हणजे इथे कमीत कमी 30 जरी धावा बनवल्या तरी गोलंदाजीच्या आधारावरती फाईट देतील बेतालदेव चांभारली टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, हलक्या हातानं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे
डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाबा झाल्या धाव फलकावरती. त्या तब्बल 17. 2 गडी बाद असताना परी इरसाई 11 चेंज द गेम वडवली ब. राजाची सेना मुठभर खानाला कसा खोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. कोणताही मनुष्य जास्तीत जास्त 100 वर्षे जगतो, पण 5 वर्ष साधा लक्षात राहत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले आणि आजही 350 वर्षानंतर स्वराज्यातील प्रत्येकाच्या फक्त लक्षातच नाही तर हृदयात विराजमान आहेत ते दैवत आमचे राजे शिव छत्रपती. तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 17 धाबा लागल्यात. आता 6 बॉलमध्ये कमीत कमी 13 ते धाबा घ्याव्या लागतील, तेव्हा 30 धाबा धावफलकावरती लागतील. सूरज राऊंड द विकेटने आले होते. ऑफ स्टंप अगदी शफल झाले होते. जास्त कव्हर केला होता या ठिकाणी ऑफ स्टंपला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नकार स्वतःने थोडं सावरलं. कदाचित कव्हर्सा नव्हते त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला थोडंसं आवरलं, परंतु त्यांचे साथी होते ते आता इशारा करतायत की तुला हिट करायचं होतं, परंतु त्या गोलंदाजानं तो प्रयत्न केला नाही आणि एक धाव इथे कंप्लीट होताना स्ट्राईक जाईल. आता फलंदाज शुभम, मागच्या मॅचचा हिरो, काय जबरदस्त बॅटिंग त्याने साकारली होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मला तर वाटतं 6 बॉल 18 धाब्यांची गरज असताना त्याने तो सामना जिंकला. आज इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पोलीस जयेश पाटील हे देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. जयेश, तुला भविष्यामध्ये येणाऱ्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा देऊया. आम्हाला तू कॉन्स्टेबल नको, तू आम्हाला डायरेक्ट PSI मोठा साहेबच व्हावा हीच आमची खऱ्या अर्थानं तुला सदिच्छा असेल. तर इथे धाबा लागत आहेत. त्या 18 स्ट्राईक एंडला फलंदाज येत आहेत. आता शुभम एक बॉल फेस केलाय. एक धाव अजून त्यांच्या बॅटमधून आली नाहीये, परंतु पाहावं लागेल या 5 बॉलवरती कशा पद्धतीनं फलंदाजी करतील. आज कॅप्टनची धुरा चांगली झाली. लिडिंग केलं संघाला मला तर वाटतं योगेश जांभळे यानं आणि चांगली कामगिरी करत असताना राऊंड द विकेटने गोलंदाज सूरज जांभळे पुन्हा एकदा सज्ज. यावेळी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, गुड फिल्डिंग. त्या ठिकाणी धावा वाचवले गेले संघासाठी, परंतु बॉल अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत. तिसरी धाव कदाचित घेण्याचा प्रयत्न करत होते, नकार दिला त्या ठिकाणी कमलेश उर्फ काबा यानं आणि 2 धावेच्या मदतीनं धावा लागतायत धाव फलकावरती. तब्बल 20 धावा. 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. अपेक्षा असतील शुभमकडून मोठे फटके त्यांच्या बॅटमधून यावं, पण वेतालदेव चांभारली संघ एकच विचार करत असेल की जितकं कमी धावांमध्ये रोखता येईल पंडित सर तेवढं त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकेल, कारण गोलंदाजी तितकीच घातक ओळखली जाते. यावेळेस फुल टॉस बॉल फटका हवेत आहे, परंतु बॉल जाईल सीमा रेषा पार. मिड विकेटच्या टोक्यावरून आलेला हा दर्जेदार षटकार आणि त्या ठिकाणी आयवा कॅच. तुझंही स्वागत. थँक्यू थँक्यू. आमच्या रक्ताने जरी धुतले पाय तुमचे तरी फिटणार नाही राजे उपकार तुमचे. लागा तयारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अर्थात आमचे आराध्य दैवत तुम्हा सर्वांचे राजे येणार नक्कीच. इथे षटकाराला निर्णायक क्षणी शुभम याच्या बॅटमधून काय जबरदस्त बॅटिंग साकारलं संपूर्ण या आजच्या रात्रीमध्ये. राऊंड द विकेट पुन्हा एकदा आणि हा बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा लांबलचक शुभमच्या बॅटमधून आलेला तडाखा, बमका गोला षटकार. क्या बात है. थँक्यू 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 डीजे. जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच शिवरायांचा मावला तिखट आणि इथे मैदानावरती हा मावला मात्र आता मैदानावरती तिखट कामगिरी करत असताना संघासाठी, कारण मागच्या मॅचमध्ये अक्षरशः 11,000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल जर या बॉलवरती षटकार आला तर. आमचे शिवसेना शाखा प्रमुख सुभाष अनंत पाटील साहेब यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मग कल्याणमध्ये तुम्ही गेलात तर मोठेगावचे राजूदादा यांच्या माध्यमातून देखील असे भरपूर पारितोषिके दिले जातात, परंतु 11,000 या षटकारासाठी दिले जातील. आणि कदाचित ही षटकार हॅट्रिक देखील हुकली गेली. ऑफस्टमला बॉल ठेवला होता गोलंदाजानं आणि तिथे मात्र एक धाव बाईचा इशारा येईल पंचांचा. एका धावेच्या मदतीने जो टार्गेट हवा होता पंडित सर तो टार्गेट मात्र इथे सेट करण्यामध्ये यशस्वी झालेत. कदाचित आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. 15 धावा आतापर्यंत सूरज जांभळे यांनी खर्च केल्यात आणि हे महागडे षटक म्हणता येईल यावेळेस. अरे दलभद्र्यांनो, रक्ताने इतिहास लिहिलाय महाराजांचा, असा शाईने पुसला जाणार नाही.
फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाला आणि तुमच्या त्या कर्नाटक राज्याला दिली आमच्या महाराजांनी पराक्रमाची ग्वाही. आमच्या महाराजांनी पराक्रमाची ग्वाही दिली. नाद कराल तर तुम्हाला आम्ही गडप करू. असा सहज कसा पुसेल आमचा शिवरायांचा इतिहास. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. गुड रनिंग मिड द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा लागतायत त्या 35 माफ करा आणि विजयासाठी 36 धाव्यांची गरज. आता मनापासून धन्यवाद देतो नितेश पंडित सर, त्याच्यानंतर आमचे राजेंद्र भगत सर, त्याच्यानंतर चिरनेर गाव. प्रथम 7 वर्षांनंतर मला या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली. या विभागामध्ये चांगले समालोचक आहेत, भरपूर चांगले समालोचक आहेत, परंतु संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो. आणि जाताना आज शिवजयंतीचा जल्लोष, परंतु एकच सांगतो, मी प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो मित्रांनो, ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु या 50 वर्षांमध्ये शिवरायांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. परंतु याच गडकोट किल्ल्यावरती आपले प्रियकर प्रियसी आपली नावं कोरतात. हे पाहून वाटतंय कुठंतरी चुकतंय. शिवरायांनी सांगितलं होतं की शत्रूच्या स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये आई बघा, तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा, परंतु याच महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही. हे पाहून वाटतंय कुठंतरी चुकतंय. सकाळी उठल्यानंतर आपण जय शिवाजी महाराज की जय आपल्या गाडीवरती लिहितो अभिमानाने. अरे बघतोस काय मुजराकर, परंतु तीच गाडी संध्याकाळी जर एखाद्या बिअर बार समोर उभी असेल ना, तर हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. विचार बदला, अभिमानानं विचार बदला. शिवरायांचं शिवचरित्र वाचा आणि शिवचरित्र वाचून जर तुमच्या मनावरती परिणाम होत असेल तर महाराष्ट्र फुलेल अभिमानानं आणि शिवरायांना वाटेल की माझे मावले महाराष्ट्र अजूनही तत्पर ठेवतायत. आणि नक्कीच महाराष्ट्र बदल घडूया आणि शिवचरित्र नेहमी वाचा. मी घेतो रजा, तुम्ही कुठे जाऊ नका. सेकंड इनिंगमध्ये जोडले जातील नक्कीच प्रियल पाटील सर आणि आमचे पंडित सर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. त्यांनी आपला पुत्र गमावला तरी बेहद परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता कामा नये. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत वाव. राजांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणीबाणीचा प्रसंग होता 10 नोव्हेंबर 1659. आऊसाहेबांनाही वाटलं राजे असतील अथवा नाही, परंतु त्याही प्रसंगातून राजे निसटले. प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाची पायरी त्या अफजल खानाच्या रक्तानं धुतली गेली. त्या अफजल खानाचा वध केला गेला. तो प्रसंग या आपल्याला शिवशाहिरी आवाजातून ऐकायला मिळाला. अगदीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी विनंती करेन, सन्माननीय पक्षप्रतोद तथा रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य बाजीराव परदेशी आपल्या पवित्र शुभ हस्ते या कार्यक्रमास उपस्थित असणारे आजचे नियोजित आणि त्याचबरोबर आपल्या अमोघ वाणीतून उत्तम समालोचन करणारा प्रवीण गायकर. हा एक ब्रँड निर्माण झाला आहे काही वर्षांपूर्वी. राष्ट्रीय भाषेतून ज्याचं समालोचन ऐकावं असा हा ब्रँड आणि त्याचबरोबर ज्याला रॉकस्टार असं म्हटलं जातोय, न्यूयॉर्क याची कॅप सातत्यानं परिधान करणारा, ज्याची ओळखच बनून राहिली आणि आज ज्याच्याही अमोघ वाणीतून माझ्या राजांचं शिवचरित्र रेखाटलं गेलं आणि आपल्या सर्व शिवभक्तांच्या आणि शंभूभक्तांच्या कानापर्यंत पोहोचला, तो मंगेश आणि त्याचबरोबर प्रवीण गायकर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय बाजीराव परदेशी. आणि म्हणूनच यांच्याबद्दल मी गेल्याही सुरुवातीला सांगितलं की बाजीराव परदेशी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर अगदीच प्रवीण चीते की चाल, बाज की नज़र और बाजीराव की राजनीति उस पर संदेह नहीं था. आणि त्यावेळेला त्या रायगड जिल्हा परिषदेवरती निवडून गेले. त्या आदरणीय पक्षप्रतोद बाजीराव परदेशी यांच्या पवित्र शुभहस्ते प्रवीण गायकर यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती झाला. पुन्हा एकदा तदनंतर रवींद्र भगत यांना विनंती असेल, प्लीज आपण अतिथी कक्षाशी संपर्क साधायचा आहे आणि उर्वरित आता हा समीकरण कसं सोडवलं जाईल हे पाहायला मिळेल. अगदीच बेतालदेव चांभारली टीमकडून हा पहिलाच जिंदगी के बाद भी सामन्याची उत्तम सुरुवात या चौकारानं प्रियाल.
पहिल्या चेंडूवर झाली गलती, धावसंख्या रेखाटली गेली भलती. आली असती 1, झाल्यात 4. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वाऱ्याच्या वेगाने जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने पाहता पाहता चोरट्या स्वरूपात दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केला जातोय आणि थर्ड अंपायर साठी रेफर केला जातोय. धोक्याची धावसंख्या होती. ज्यावेळी 4 धावसंख्या आल्या, दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे तिसरे पंच. इथे पाहतायत सुरक्षित आहे की असुरक्षित आहे हा फलंदाज, झाल्यात की नाही 2 धावसंख्या यासाठी परीक्षण केलं जातोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय UPL ची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आलं सायफ्रीत लाईव्ह, अगदी सहजरित्या चेकिंग केलं जातोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद OUT आउट. पंडित सर 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, चुकी झाली होती क्षेत्ररक्षकाची. 1 धावसंख्येच्या मोबदल्यात 4 धावसंख्या जरूर मिळाल्या, पण दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक करण्यात यशस्वी ठरलाय वडवली संघ. दुसरी धावसंख्या त्याला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज परतलाय. तिसरा चेंडू कमलेश गोलंदाजी मार्कवर हिट करण्याचा प्रयत्न कुठं लक्ष आहे फलंदाजाकडे अपील केला जातोय आणि इथून मात्र अपील फेटाळली जातोय. कुठल्या प्रकारचा स्पर्श झाला नाही, ब्रश झाला नाही बॅटला. थोडाफार अपीलमध्ये उत्साह जास्त होता, हात फक्त उंचावले होते, अपील थोडी कमी होती आणि पंचांनी उचलून घेतलंय. आणखीन एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसवला जातोय फलंदाजाला. चुकी झाली आहे फलंदाजाची. 2 शॉट अटेम्प्ट इथे मात्र चुकीचे ठरतात आणि गोलंदाजाला इथे मात्र यश संपादन करताना थोडंफार सुयश येतोय. अगदी मुभा मिळते गोलंदाजाला, कारण 2 चेंडू आपण सातत्याने पाहिलेत तर सरळ त्याच दिशेचे फेकले, तशाच प्रकारची लँडिंग केली आणि तशाच प्रकारची उंची गोलंदाजाला अपेक्षित पिच वरून मिळाली. हा चेंडू खेळून काढलाय, सरळ दिशेने जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, होणार का काय? थँक्यू पंडित सर. आपण एका बाजूने पाहतोय 36 धावसंख्या करायच्या आहेत. 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2 फलंदाज परतले, अवघ्या 5 धावसंख्या झाल्यात. कठीण झालाय का हा खेळ? या 36 धावसंख्या अगदी मोठ्या वाटतात का या प्रसंगाला? प्रसंग सावधान, इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. अपेक्षा असेल एखाद्या मोठ्या फटक्याची गोलंदाज कमलेश याच्यावरती. हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू हवेत आहे, भवितव्य धोक्यात आहे, झेल होईल का? आणि इथे मात्र आणखीन एक कॅच पकडली आहे आणि मॅच इथून मात्र रंगात आली आहे. अगदी आपण पाहतोय असंख्य हायवेज आपल्या आता ग्रामीण विभागात जोडले गेलेत आणि त्या ग्रामीण हायवेला
आता क्रिकेटचा फार मोठा उत्साह चालू आहे. मोठमोठ्या स्पर्धा रंगल्या जातात. छोट्या मोठ्या स्पर्धांपासून जास्तीत जास्त स्पर्धा होतात. आणि तामिळनाडूच्या व्यावसायिकानं काय शोधून काढलाय, कारण भारतात एखादा कुठला सण येईल का यासाठी चायना 6 महिने अगोदरच माल आपल्याकडे एक्सपोर्ट करतो. आणि तशाच प्रकारचा तामिळनाडूकडून एक गुळ आलाय. तो गुळ जर तुम्ही खालात तर मात्र आवाजात फरक पडतो आणि तो खरा गुळ इथे मात्र आम्हाला खावा लागेल. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू फेकणार ऋतिक नावाचा गोलंदाज. आयोजकाकडून महत्त्वाची विनंती आहे, महत्त्वाची सूचना आहे. सर्व क्रिकेट खेळाडू, क्रिकेट पॅकर्स, क्रिकेट ओनर, क्रिकेट टीम कॅप्टन या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, फायनलच्या दिवशी ABCD अशा प्रकारे सामने खेळले जातील. दुसरा षटक कट करण्याचा प्रयत्न, अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेनं फील्ड केला जातोय आणि पाहता पाहता एक धावसंख्या झाली. इथून मात्र एका धावसंख्येनं फरक पडणार नाही वडवली संघाला, पण इथून मात्र फरक पडेल वेताल सांबारली संघाला. धावसंख्या येणं गरजेचे आहेत आणि धावसंख्या फक्त येणं नव्हे तर मोठ्या फरकानं, मोठ्या अधिकतम धावसंख्या येणं गरजेचे आहेत. हे मोठ्या फटक्यांची गरज आहे. अवघ्या धावसंख्या 6, फलंदाज परतले 3. इथून मात्र गरज भासते रजत मुंडीच्या फलंदाजीची. इथून मात्र थोडाफार अभाव पाहायला मिळतो त्या नावाचा, त्या दिग्गज फलंदाजाचा. हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी अडचणीत आल्यासारखा हा फटका खेळून काढला. स्वतःला सुरक्षित ठेवलं गेलंय. एक धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते, रेखाटली जाते. एका धावसंख्येनं 7 धावसंख्या. एक षटक आणि 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर इथून मात्र 9 चेंडूचा खेळ संपतोय आणि आणखी 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या गरज आहेत 28. 7 चेंडू 28 धावसंख्या, 9 चेंडू 28 धावसंख्या. प्रत्येक चेंडू माग 3हून अधिक धावसंख्या. हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाज फसला जातोय. गोलंदाज यशस्वी ठरतोय. जणू काय ओळखून घेतलंय अनिकेत मात्री नावाच्या फलंदाजाला. ऋतिक नावाच्या गोलंदाजानं काय कमालीची गोलंदाजी, अशा वेळेला अशा प्रकारची धूर्त गोलंदाजी आणि तीही अगदी सहजरित्या कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ऋतिक नावाचा गोलंदाज 4 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त 2 धावसंख्या खर्च केल्यात. स्लोवर चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धावसंख्या सन्मानजनक पूर्ण केली जाते आणि एका धावसंख्येनं धावसंख्येचं रूपांतर होतोय. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अवघ्या 8 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल जो संघर्ष केला होता वडवली संघानं या अगोदरच्या सामन्यात. खरं तर तशा प्रकारचं संघर्षाचं रूपांतर या सामन्यात करणं गरजेचं आहे आणि ते करता करता इथून मात्र 11 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि इथून मात्र आणखी एक अयशस्वी फटका. चेंडू जातो निर्धाव. षटक क्रमांक 2 संपतोय आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3-8, 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 28 धावसंख्या. 4 मोठे फटके, 4 मोठे बिग हिट लावावे लागतील तर आणि तरच या 2 मोठ्या संघांमधील कोण होणार विजयी संघ. कुठला संघ विजयी मला आपल्या गळ्यात पाडणार आणि या चमचमत्या तिरंगी चषका पुढे कुठला संघ आगेकूच करणार फायनलच्या दिवशी. अगदी बरोबर. त्याचबरोबर एक सूचना आहे, विजेत्या संघाला पहिल्या दिवशी जिंकलेला संघ दुसऱ्या दिवशी जिंकणाऱ्या संघासोबत खेळणार. तिसऱ्या दिवशी जिंकणारा संघ हा चौथ्या दिवशी जिंकणाऱ्या संघासोबत खेळणार. A वर्सेस B, C वर्सेस D अशा प्रकारचा हा सेमीफायनलचे सामने असणार आहेत. आणि त्याचबरोबर आपलं संपूर्ण गुणांकन हे साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानं केलं जातो आहे मॅन ऑफ दी सिरीजसाठी. याची नोंद सर्व संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे. प्रियाल अगदी प्रगतीच्या मार्गावर असणारा आपण पाहतोय तांत्रिकदृष्ट्या सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम सॉफ्टवेअरचे बॅटची कडा. चेंडू हवेत आणि 1 बाउन्स चेंडू पकडलाय. रनआउटची दाट शक्यता होती परंतु 28 धावसंख्या डोक्यावर असताना अशा प्रकारची चुकी करणं क्षेत्ररक्षकानं स्वतः थांबवलं की इथून मात्र 1-2 धावसंख्येनं फरक पडणार नाही, पण फरक पडू शकतो. स्ट्राईक चेंज झाली, मोठा फटका येऊ शकतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 27 धावसंख्येची गरज. शुभमनं मागच्या सामन्यामध्ये ती 2 बिग हिट लावले होते आणि तो संघ इथून मात्र जीवित ठरलाय या सामन्यापर्यंत. चेंज द गेम वडवली साई परी 11.
थोडा रनअप चुकला जातोय. पुन्हा एकदा चेंडूची फेकी करणार हा गोलंदाज शुभम नावाचा. 5 चेंडू 27 धावसंख्या. 27 चेंडू मध्ये गरज आहे. चांबारली की वडवली, वडवली की चांबारली. संघर्ष दोन्ही बाजूने चालू आहे आणि या संघर्षामध्ये यश कोणाचं होणार, गोलंदाज की फलंदाज. 27 धावसंख्येचा फरक. हिट केलाय चेंडू, आवाज सुंदर. हवेत आहे चेंडू, एलिव्हेशन कमी पाहायला मिळतोय आणि हो यस ओ युटी योगेश परतेल मैदान सोडून. थँक्यू. घोरपडीप्रमाणे एखादा प्लेअर चिटकणं महत्वाचा होता या सामन्यामध्ये फलंदाजी करताना, परंतु ती पकड इथून मात्र सुटली असं वाटतोय. कारण आता भूतोन भविष्य फार कठीण होऊन गेलाय. 4 चेंडू 27 धावसंख्या, अधिकतम धावसंख्या. जरी 4 चेंडू 4 षटकार आले तरी सुद्धा धावसंख्या होऊ शकत नाही. कठीण आहे, पण कठीण प्रसंगात सुद्धा चांगला खेळ करणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे. पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू कुठं बॅट कुठं, कुठल्याही प्रकारचा संगम नाही, मिलन नाही आणि उत्पत्ती होत नाहीये. 3 चेंडू 27 धावसंख्या. एका बाजूनं अगदी एका हाती सामना परी साई 11 वडवली संघाने इथं मात्र वलवताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 27 धावसंख्या. पुन्हा एकदा अगदी चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला वाटतोय की हा इन स्विंग होईल, पण चेंडू आउट स्विंग होऊन बाहेर सुटला जातोय आणि गोलंदाज इथून मात्र यशस्वी होतोय. 2 चेंडू 27 धावसंख्या. 2 चेंडू 27 धावसंख्या. शुभम शॉर्ट पिच चेंडू हिट केलाय. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. काय कमालीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. पाहता पाहता 2-1 धावसंख्या पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू फक्त औपचारिकता शिल्लक. बहुतांशपणे आपण पाहतोय तर परी साई 11 वलवडी संघ हा 99.99 फायनलच्या दिशेकडे वाटचाल करतोय, विजयश्रीकडे. 1 चेंडू 26. स्लोवर चेंडू हिट केलाय. ऑन साइडला चेंडू जातोय. झेल होतोय की नाही आणि इथून मात्र आणखीन एक पकडली मॅच. इथून पकडली कॅच आणि इथून संपली. वेताल चांबारली आणि परी साई 11 वडवली संघाची मॅच.